ओम साईराम भावानो, साईमय सकाळ. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित पदयात्रा 2025 वर्ष 27. दिवस 5वा. माझ्या ब्लॉगचा नंबर पण 5वा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही चुकत असेल तेही कळवा. ओम साईराम. आपले मित्र मागून येत आहेत. बघा कसे नाचत नाचत चाललेले आहेत. साईनाथ महाराज की जय. ओम साई. जय साई. ओम साई. जय साई. साईराम मंडळी, दिवस 5वा. हां, मुक्काम आपला होता घोटी गावामध्ये. यावेळी आपण राजाराम पांडुरंग लॉज घेतलेला नाही. त्याच्या पुढे एक आपल्याला मस्त चांगली व्यवस्था भेटली आहे. हॉलमध्ये चांगली व्यवस्था होती, प्रॉपर होतं सगळं एकदम. जेवायसाठी सेपरेट बेस, आपल्याला वॉशरूमसाठी वगैरे चांगली एकदम व्यवस्था होती. पाण्याची काही टेन्शन नव्हतं. मुलांना मस्त चांगली जागा भेटली. ताणून झोपलेले सगळे फ्रेश आहेत. तुम्ही बघाल आता आजच्या स्पॉटवरती सगळी मुलं प्रॉपर पोहोचणार आहेत. चायनीज खाऊन पावर आली मुलांमध्ये रात्री. आणि आता भेल खायची आहे ना, म्हणून बेल खायचा स्पॉट आहे. भेल खाल्ल्यानंतर सगळे मागे राहणार आहेत. आजचा स्पॉट आपला आहे पांडुरंग लॉज. अराऊंड 15-16 किलोमीटर असेल इकडून. पण त्याच्या अगोदर आपण 1-2 स्पॉट घेतो. आता इकडून गेल्यावरती एक मस्तचा तलाव आहे. झालं तर सचिन दादा दाखवेल सुद्धा ते. तलावाच्या बाजूलाच एक छोटंसं गाव आहे. संगमेश्वरसाठी रस्ता जातो तिकडे. तिकडे भेल खायला बसणार आहे आम्ही. आज स्पेशल नाश्ता आहे. मुलं नाश्त्यासाठी थांबलेले आहे. मिसळ पाव आहे. कसली मिसळ आहे? मुगाची मिसळ आहे. मिक्स कडधान्य. आपल्या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की जेवण तर नो डाऊट चांगलंच आहे, पण नाश्ता पण एक नंबर असतो. प्रत्येक दिवशी वेगळं वेगळं. सर्व व्यवस्था एक नंबर असते. मस्त. असंच नाही की जेवणाचं सगळं A to Z. आणि आपले धनराज साईराम पण चालतात. जरा दाखव. सावरवाड्याचे दादा इकडे. बोरवलीचा महाराजा ओरडीचा साक्षात महाराज. आमच्या बरोबर आलेला आहे. आणि आता आम्ही कुठं पोहोचलो रे? कोणतं रेल्वे स्टेशन? जैसरचा फाटक रोड बोलतो. हे येऊन जाऊन वरी पडेवाले तिथे पण दाखवून दिलं की आम्ही जैसरवाले. काय ना, आमच्या व्लॉगला जरा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे फॉरवर्ड करा. हां, तर बाकीची जी माणसं आहेत त्यांना ॲक्च्युअलमध्ये कळेल की साई पदयात्री हा कसा चालतो, कसं काय असतं, त्यांचे स्पॉट कसे असतात, ते लोक राहतात कुठे, त्यांची व्यवस्था काय असते. सचिन ॲक्च्युली खूप चांगल्या प्रकारे हे डिफाईन करून दाखवतो आहे. आणि तो स्वतःहून असा प्रयत्न करतो की जेवढ्या आपल्या गोष्टी आहेत ज्या आपण रेग्युलर 8 दिवसात करतो त्या दाखवायचा प्रयत्न करतो आहे. कारण कालच रात्री मी त्याचे 2-3 ब्लॉग बघितले. खूप चांगल्या प्रकारे त्याने सादर केलं आहे. अजून त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं काय वाटत असेल की इकडे ही माहिती द्यायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे, तर आम्हाला सजेस्ट करा. तर कसं तो त्या कामावरती काम करेल आणि आपण चांगल्या प्रकारे अजून जेवढं होईल तेवढं पूर्ण प्रॉपर तुमच्यासमोर घेऊन येऊ. ओम साईराम. ओम साईराम. साईमय सकाळ. साईराम. बऱ्यापैकी उजेड पडलेला आहे. 6:15 झालेले आहेत. 2 तास झालेत चालून. नाश्त्याचा स्पॉट आता येईल. थोडंफार नाश्ता करून आम्ही पुढे निघू. ओम साईराम. ओम साईराम. साईमय सकाळ. आपले मित्र शैलेशदादा शिंदे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ते कोणासोबत जास्त ओळख मिसळत नाहीत. स्वतः एकटे चालत असतात संपूर्ण पालखीमध्ये.
आज त्यांच्याबरोबर चालण्याची संधी मला भेटली आहे आणि आपण त्यांना काही स्वतः मित्रमंडळात पदयात्रेला आल्यापासून त्यांचे चांगले अनुभव आणि वाईट अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. चला तर आपण आता भेटूया शैलेश शिंदे. साईराम बाबा. साईराम. हे आहेत आपले मित्र शैलेश शिंदे, साई सेवक आहेत. वरलीवरून दहिसरमधून पालखीला येतात. आपण आता त्यांना त्यांचं वाईट अनुभव चांगले अनुभव विचारूया. ते शैलेश बोला. तुमचे पदयात्रेला आल्यापासून काय चांगले अनुभव आहेत? चांगले अनुभव म्हणजे तुमच्या बाबांच्या- वैयक्तिक जीवनातल्या पण सांगा आणि पालखीबद्दल. वैयक्तिक जीवनामध्ये खूप आनंद आहे. घरातल्यांसाठी, मित्रपरिवारांसाठी, सगळ्यांसाठी चांगलंच मागतो बाबांकडे. सगळ्यांना सुखात ठेवतात. सगळ्यांची सुखदुःख सांभाळून घ्या. खूप चांगला अनुभव आहे. मला वाटतं माझं कदाचित हे 15 वर्ष आहे या पालखीचं. बरोबर. तुमच्यासारखे मित्र खूप जुने आहेत. त्यांनी मला चालवली ही पालखी. खूप बरं वाटलं. आता मंडळाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष चांगलं. बाबू पितळे. मी कमीत कमी 15 वर्ष त्यांना ओळखतो. या मंडळाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे की सगळ्यांची खूप काळजी घेतात. शेवटचा पदयात्रे येईपर्यंत त्यांना त्यांची सेवा पुरवतात. खूप चांगला अनुभव आहे. खूप छान आहे. तुम्ही पण कधीतरी येऊन बघा ह्या पालखीमध्ये. खूप आनंद आहे. आता जिथे चांगलं असतं तिथे वाईट पण असतं. हो. आता तुम्ही मला त्याचा वाईट अनुभव एक सांगा. वाईट अनुभव असं शक्यता खूप कमी आहे. पण ते वाईट कधी कधी आपण चुकीच्या गोष्टी करतो. हां. तर कधी कधी त्या वाईट गोष्टी होऊन जातात, निघून जातात. पण असं झालेले आहेत. पण त्याच्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही. पण एवढ्या काही मोठ्या वाईट गोष्टी नाही झाल्यात. ओके. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत 15 वर्षात तुम्हाला चांगलेच अनुभव आलेले आहेत. खूप चांगले अनुभव आले. खूप चांगले अनुभव आले. धन्यवाद माझे दोन शब्द बोलल्याबद्दल. माझे तुम्ही 2 काय मित्र बोलू आलेले नाहीत. ते दरवर्षी असतात. एक माझा भाऊ असतो कल्पेश शिंदे आणि एक माझा मित्र संदेश पवार. त्यांना मी खूप मिस करतो. तेही माझ्याबरोबर वर्लीमधूनच चालतात, येतात पालखीला. आणखीन आपले 2 मित्र चालले आहेत बघा. ओम साईराम बाबांनो. ओम साईराम. धन्यवाद. कसं होतं? मी बघतो, मी बोलतो ना. आपण आता बघितलं की शैलेश शिंदे, मी सांगितलं त्याप्रमाणे कोणाबरोबर बोलतही नाहीत. फार मोठं व्यक्तिमत्व आहे ते. त्यांनी आज आपल्याला 2 शब्द आपल्या ब्लॉगमध्ये बोलले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. ओम साईराम. ओम साईराम. बघा आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोचलो आहे. नाश्ता करतात
आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आज इथे कसं मी सांगू, कुणाला सांगू, कसं मी सांगू, कुणाला सांगू जो आनंद मला झाला. लई दिसान माझ्या बाबानं, लई दिसान माझ्या बाबानं पायी बोलवलंय मला. पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला. पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला. पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला. कसं मी सांगू, कुणाला सांगू, कसं मी सांगू, कुणाला सांगू, तो आनंद मला झाला. लय दिसानं माझ्या बाबानं, लय दिसानं माझ्या बाबानं पायी बोलवलंय मला. पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला. पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला. पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला. तयारी मुंबईच्या त्या पालख्या निघाल्या साईला भेटाया. मुंबईच्या या पालख्या निघाल्या साईला भेटाया. लाखो भक्त चालत जाती साईच्या शिर्डीला. लाखो भक्त चालत जाती साईच्या भेटीला. 9 दिवसाचा हा प्रवास कधी झाला नाही हा त्रास. 9 दिवसाचा हा प्रवास कधी झाला नाही हा त्रास. नाही सोडणार मी शिर्डीची वाट, वाट. लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणते सारे. लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणते सारे, म्हणते सारे. ओ आला आला रामनवमीचा सण आला. आला आला रामनवमीचा सण आला. आला आला रामनवमीचा सण आला. हे गाऊ चला शिर्डीला साईच्या त्या दर्शनाला. जाऊ चला शिर्डीला साईच्या त्या दर्शनाला, दर्शनाला. आला आला रामनवमीचा सण आला. आला आला रामनवमीचा सण आला. आला आला रामनवमीचा सण आला. हे माही माता पिता गावाचे कधी माया.
साईराम पब्लिक, सचिन दादाच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. सगळे आपले साई बंधू चालत आहेत. साईराम बोला रे जरा. जरा जोरात बोला, जेवले नाहीत काय? आज आम्ही दुपारच्या स्पॉटला खूप लवकर आलोय. हा, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. आणि आपल्याबरोबर जरा आपल्या सचिन दादाच्या ब्लॉगला जरा सपोर्ट करा चांगला. दादानी नवीन ब्लॉगिंग चॅनल सुरू केला आहे, तर चांगला सपोर्ट करा, शेअर वगैरे करा. दादाचे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आणि सगळे आता चालत आहेत. जरा प्रोटीन घेतले पोरांनी. मी काय बोलतोय, जरा लेट निघाले तर ठीक आहे, पण त्यात कसं आहे, हा इगो स्लो चालला ना, म्हणून त्याला मस्ती आला. चला जाऊया आपण स्पॉटला आणि काय ती रस्त्यातली आपली मजा काय आहे ते दाखवूया. आणि संध्याकाळी जरा सोयाबीन चिल्ली खायची आहे. काल पण चायनीज खाल्लंय, आज पण चायनीज खाल्लंय. आज खाल्लं नाही, खाणार आहे. तर आपले मस्के बंधू बघूया किती मंचुरियन आज खातात. 2 प्लेट घे. माझ्या बॅगेत आहे ना, काय आहे माहिती आहे, चार्जर आहे आणि चष्मा वगैरे आहे बाकी आमच्या. आणि त्या दिवशी स्पॉटला जरा भजी उचललेली तर ती बॅगेत ठेवली, तर ती अजून आहे. नाश्त्याला अगर जर भूक लागली तर खाऊ आम्ही. पराठे तर येणार होतो, पण हे लोक बोलले रात्री की आम्ही जरा जास्तच पराठे सोडतो म्हणून. मग त्यामुळे कसं झोप मोड होते. चला भेटूया साईराम. ओम साईराम मंडळी. साईराम मंडळी, दिवस 5वा, पर्व 2रा. आजचा स्पॉट आमचा एकदम जवळच आहे. म्हणजे 8 दिवस जे आम्ही चालतो त्याच्यामध्ये सगळ्यात लहान स्पॉट आहे. तर सगळे थांबले जातात. आणि दर्शन वगैरे झालं शंकराच्या मंदिरामध्ये. आता सगळे पोरं येत आहेत मागून, आम्ही त्यांच्यासाठी थांबलो आहे दिवसाचा आनंद घ्यायला. साईराम मंडळी, दिवस 5वा, पर्व 2रा. डुकरे गावात मुक्काम पोस्ट आहे आपला. मुक्काम पोस्ट. ओके. किती वाजले आता? प्रॉपर 6 वाजले. इकडे सचिन दादा व्लॉग करताय, तुम्हाला मस्करी वाटते काय? जाऊ दे, साईराम आपली नवीनच पोरं आहेत, सगळे यंग जनरेशन आहे, त्यांचा उत्साह जास्त आहे यावेळी. हा, कुठे होतो? 6 वाजलेत प्रॉपर. 2.7 किलोमीटर बाकी आहे. त्याच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे, तिकडे आपले पोरं हजेरी लावायला जातात. त्यांचं पेट्रोल संपतं, इकडे फील करणार आहे. काल आपलं चायनीजचं टाकलं आहे कालच्या ह्याच्यामध्ये. हां, आजचा पण आमचा बेत आहे चायनीजच्या जगात. बॅकग्राऊंड म्युझिक काय बोलू? हे माझ्यावरती जळणारे विरोध अपूजा ताईची जय. रईसर बीचवरून आणला बाटला आणि पाणी टाकला. झटपट पटापट टचली करके अंदर. पालखीला आलाय की मजा करायला आलाय? जरा नीट चाला.
आपला स्पॉट अजून लांब आहे. It's the money, boy, it's coming now. For an giant slap on and more. ओम साईराम. ही असते साई पालखीची मजा. ही असते साई पालखीची मजा. तुम्ही पण एकदा प्रवास करा आणि तुम्ही नक्की पण अनुभव घ्या. अनुभव घ्या साई प्रवास कधीतरी साई पालखी अनुभव. हे आमचे वेदांत दगडे भाऊ आहे आमचे छोटे. बघा काय बोलतात, काय तुम्हाला सांगतायत ते बघा. पहिला अनुभव चांगला आहे. पहिलं वर्ष आहे यांचं. हा सॉरी म्हणजे पहिलं वर्ष आहे. हां, खूप चांगला अनुभव आहे. पुढच्या वर्षी येणार का? येणार आता या वर्षीपासून चालू. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित पदयात्रा 2025 वर्ष 27वे. महाराज रात्रीचं जेवण बनवत आहेत. दिवस 5वा चालू आहे. रात्रीची वेळ आहे. महाराज गरम गरम पुऱ्या तळत आहेत. ते बघा लाटण्याचं काम चालू आहे. थंडी खूप आहे. जेवायला बसलेत बघा. थकलेत, जेवायला बसलेले. आमचे व्यवस्थापक किरण गडसे साहेब. चुकून फोन वाजलाय कोणाचा तरी. केले चालू. जास्त लावलं तर काय हरकत नाही ना. या ना दादा साईराम. खूप मोरे. हा हा मग पण थोडीफार भिजणारच. फक्त मोठी डोक्यामध्ये झालं. अरे दादा थोडीफार भिजणारच तुझी ब्लँकेट. मस्ती कशाला करू मी. जे आहे ते हकीकत सांगितली. खरं आहे रे. आयुष्यात भावाला विसरला. मोठा ना जरा. एक आमचे साईराम तिथे व्हिडिओ बनवत आहेत आणि आमचे साईराम इथे घेतले. बघितले निश्चित फोटो फालतूच वाटतात. काय करतो तू दाबतच नाही म्हणजे काय तू दाबलं नाही. आपण कोणाचं वाजलं टाइम बोलला. हे सायलेंट करून ठेवा रे. रात्री ते टुनुक 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 वाजत असतं. साईराम. साईराम मंडळी, सचिन रायच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. इफेक्ट चालू आहे इकडे. एनिमेशन
आणि ते साईराम साईराम पाठी पण उघडा चालतं काय. थांबा एक मिनिट. सुशांत दाखव जरा. लय लांब आहे माणूस. यो बघा इथे फक्त रेडियम चमकतोय. बघा, फक्त दात आहेत बघा. दाखव जरा. फक्त जॅकेटचे फक्त रेडियम चमकतोय अजून. हा इथे आपला लेजंड मस्के, आपला अमर मस्के बघा तोंड लपवतोय. फक्त कॅमेरामॅन अंधारात दिसणार नाही, टॉर्च मारावंच लागेल. बघा बघा हे नागडे ह्याला लय गरम वाटतंय. माझ्याकडे लाईट आहे माझी, मी गोरा आहे भाई. हे बघा फक्त याची कधी नाही पुढे आले. हे उलट सूर आहे. कसं वाटतंय. लय भारी वाटतं साईराम. एकदम आराम भेटतो. आणखी आणि तू असं सगळं बोलतोय माझ्याशी. पर्सनली बोल ना जेव्हा तुला हिंमत नाही. ठेव ना तुला दुसरं पण बारक्या बॉलांचा कॅप्टन. या बोल रुके ना उधर कांटा लागला की निकल पाणीला फोड साई. काय फटके हा गे आम्ही काढत होता व्हिडिओ तेव्हा. हा आतमध्ये गेलेलात ना तुम्ही. मला जायची काय गरज आहे तिथे. पण मजा आली. ओम साईराम साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित पदयात्रा 2025. दिवस 5वा संपलेला आहे. सर्व पदयात्रा तुम्ही बघा सगळे झोपलेले आहेत. आतमध्ये जाऊन दाखवतो. टेंट बांधलेला आहे. थंडी खूप आहे मित्रांनो. डुकरे गावात आम्ही पोचलेलो आहोत. उद्या सुंदर घाट चढणार आहोत. आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो.